अनुश्री कधी खरं बोलते आणि कधी खोटं बोलते यावर विश्वास ठेवणं आता खूप कठीण वाटू लागलंय. प्रत्येक दिवशी ट्विस्ट द्यायचा आहे म्हणून तिचे खूप प्रयत्न चालतात. लांडगा आला रे आला अशी तिची गत होणार आहे. खरं बोलणं खोटं बोलणं पर्सनॅलिटीचा भाग आहे माझ्या. तर मला नाही असं वाटत की फक्त ट्विस्टसाठी मी काहीही निर्णय घेते. पण तेच झालं ना की तू सगळ्यांसमोर असं बोलतेस की तन्वी आणि विशाल या दोघांना मी कायम पुढे ठेवेन कारण ते फायनलिस्ट दिसतात तुला. मला असं वाटत होतं की तू माझा चांगला विचार करते. हो, मी तुझा चांगलाच विचार करते. पण नॉमिनेशन मध्ये टाक. इथे मग असं वाटतं की फ्लिपर आहे. अनुश्री कधी खरं बोलते आणि कधी खोटं बोलते यावर विश्वास ठेवणं आता खूप कठीण वाटू लागलंय. प्रत्येक दिवशी ट्विस्ट द्यायचा आहे म्हणून तिचे खूप प्रयत्न चालतात. लांडगा आला रे आला अशी तिची गत होणार आहे. खरं बोलणं खोटं बोलणं पर्सनॅलिटीचा भाग आहे माझ्या. तर मला नाही असं वाटत की फक्त ट्विस्टसाठी मी मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.